प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. त्याची उपकार स्तुती करते. प्रियानो, आजच्या विषयाकडे आपण जात असताना आजचा विषय जर आम्ही पाहिलं की जसं हिंदीमध्ये म्हटलेलं आहे, क्योंकि परमेश्वर के लिए कुछ भी असंभव नहीं है. परमेश्वराला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. तो परमेश्वर अशक्य ते शक्य करणारा आमचा देव आहे. तो आम्हाला कधीही न सोडणारा, तो कधीही न टाकणारा आणि त्याच्या नजरेमध्ये आम्ही महान आहोत प्रियानो, कारण त्याच्याकडे आमच्यासाठी चांगली योजना आहे प्रियानो. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडे येतो, प्रभू आम्हाला सहाय्य करतो. प्रियानो, मला सांगू द्यात काही दाखल्यातून आज आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने परमेश्वराला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. शुनेम येथील स्त्रीची जमीन तिला परत मिळते. दुसरे या राजाचा 8वा अध्याय आणि त्याच्यातली काही वचनं आपण पाहणार आहोत. त्याने तिला सांगितले, ज्या स्त्रीच्या मुलास अलिशाने जिवंत केले होते, तिला त्याने सांगितले, तो आपल्या घरची मंडळी घेऊन सोयीस्कर असेल त्या देशात जाऊन राहा, कारण परमेश्वर दुष्काळ पाठवणार आहे व त्या देशात 7 वर्ष राहावयाचं आहे. त्यानं मला सांगू द्या, ज्यावेळेस आम्ही देवावर विश्वास ठेवतो, देवावर भरोसा ठेवतो, प्रियानं मला सांगू द्या, आमच्या परमेश्वराला आमच्या भविष्याची काळजी आहे. पुढे जाऊन आमच्या जीवनात काय गोष्टी घडतील किंवा आम्हाला कोणत्या संकटातून जावं लागेल, या सर्व गोष्टीची आमच्या प्रभूला कल्पना आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते. शुनेम या स्त्रीला जणू काही अलिशाने सांगितलं की इथून पुढे 7 वर्ष ही देवाची योजना होती प्रियानो, की अलिशाला त्या ठिकाणी परमेश्वराने त्या ठिकाणी तिच्यासाठी पाठवलं की तिला जाऊन सांग की इथून पुढे ह्या देशामध्ये 7 वर्ष दुष्काळ पडणार आहे आणि त्यामुळे त्या दुष्काळाचा सामना तुला करावा लागू नये किंवा तुला संकटात राहावं लागू नये, यासाठी तू काय सांगितले पुढे, जिथे सोयीस्कर असेल त्या देशात जाऊन राहा. त्यानं मला सांगू द्या, आमच्या प्रभूला आमच्या सोयीस्कर गोष्टी माहिती आहे. कुठे आम्ही व्यवस्थित आहोत, कोणत्या स्थितीमध्ये आम्ही योग्य स्थितीत आहोत, ह्या गोष्टी आम्हाला प्रभूला माहिती आहे. त्या ठिकाणी परमेश्वर सांगत आहे की सोयीस्कर असेल अशा देशात राहा, कारण परमेश्वर दुष्काळ पाठवणार आहे व तो या देशात 7 वर्ष चालू राहणार आहे. त्यानं मला सांगू द्या, या दुष्काळाची कल्पना त्या स्त्रीला आधीच देण्यात आली. आमचा परमेश्वर आमचं भविष्य जाणतो प्रियानं. पुढे जाऊन आम्ही कुठल्याही समस्येत असू नये आणि पुढे जाऊन आम्ही कुठल्या अडचणीत येऊ नये, त्याची योजना आमचा प्रभू करतो प्रियानो. या ठिकाणी तसंच झालं. त्या स्त्रीला अलिशाने सांगितलं की इथून पुढे तिथं दुष्काळ पडणार आहे, तर जिथं सोयीस्कर आहे, जिथं योग्य आहे अशा देशात राहा. प्रियानो, मला सांगू द्या, त्या सूचनेनुसार पुढच्या अध्यायामध्ये जर आम्ही वाचलं तर ती स्त्री विश्वासू होती प्रियानो. तिने काय केलं, देवाच्या माणसाच्या या सांगण्याप्रमाणे ती स्त्री आपल्या घरची मंडळी घेऊन बलिष्ठांच्या देशी जाऊन 7 वर्ष राहिली. जितके वर्ष तिला राहायला सांगितलं, त्या माणसाने, देवाच्या माणसाने ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे ती त्या ठिकाणून निघाली आणि 7 वर्ष जिथे ती आपली उपजीविका करू शकेल अशा देशात जाऊन, बलिष्ठांच्या देशात जाऊन राहिली. आणि प्रियानो, मला सांगू द्या, 7 वर्ष लोटल्यावर ती स्त्री बलिष्ठांच्या देशाहून परत आली आणि आपले घर व जमीन यांच्या संबंधाने फिर्याद घेऊन राजाकडे गेली. आता या गोष्टीमध्ये मला सांगू द्या, 7 वर्षानंतर गोष्टी पुन्हा सुरळीत झाल्या असतील की जिथून ती आली होती आणि ती पुन्हा त्या देशात आली. आणि मला सांगू द्या प्रियानो, ज्यावेळेस ती त्या देशात आली तिथे परिस्थिती बदलली होती. ज्या काही तिच्या गोष्टी होत्या त्या तिच्या राहिल्या नव्हत्या. मे बी कोणीतरी त्याच्यावर आपला कब्जा करून बसलेलं होतं किंवा कोणीतरी त्या गोष्टी आपल्या ताब्यात घेऊन बसलेलं होतं प्रियानो. ती स्त्री ज्यावेळेस गेली तेव्हा ज्या तिच्या गोष्टी होत्या प्रियानो, त्या कोणाच्या तरी ताब्यात होत्या. त्या गोष्टी तिला मिळाल्या नाहीत. आणि मग पुढे जाऊन पाहायला मिळतं, त्या प्रसंगी राजा देवाच्या माणसाचा चाकर गेहजी अशी बोलत होता आणि अलिशाने जी मोठमोठी कृती केली त्याचे वर्णन करत असे तो सांगत होता. अलिशाने एका मृतात जिवंत केल्याचे तो राजास सांगत होता. तोच जिचा मुलगा त्याने जिवंत केला, ती स्त्री तेथे आली आणि आपले घर व जमीन याच्या संबंधाने तिने राजापाशी फिर्याद केली. या ठिकाणी मला सांगू दे प्रियानो, 7 वर्ष लोटल्यानंतर ती पुन्हा ज्यावेळी देशात आली
जी तिची जमीन होती ती तिला भेटत नव्हती कदाचित. त्याच्यावर कोणीतरी त्याचा ताबा घेऊन बसलेला होता आणि म्हणून ती फिर्याद घेऊन ती राजाकडे आली. आणि मला सांगू द्या की त्या स्त्रीच्या जीवनामध्ये अद्भुत साक्षी होत्या. याच्या आधी काळामध्ये आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की त्या स्त्रीचा मुलगा मरण पावला होता आणि अलिशाने तो जिवंत केलेला होता. आणि ती गोष्ट त्या ठिकाणी तो गेहजी जो होता तो राजाला सांगत होता की कशा पद्धतीने अलिशा हा देवाचा सेवक आहे आणि त्यांनी कशा अद्भुत गोष्टी केलेल्या आहेत. त्या गोष्टी सांगत असताना आणि कशा पद्धतीने अलिशाने त्या एका स्त्रीच्या मुलात जिवंत केलं ही गोष्ट सांगत होता आणि तेवढ्यातच ती स्त्री तिथं आली. जिच्या संबंधाने गेहजी सांगत होता ती स्त्री त्या ठिकाणी उपस्थित झाली प्रियानो. आणि मला सांगू द्या ती स्त्री कशासाठी गेली होती तर तिची जी मालमत्ता आहे, तिचं जे घर जमीन होती की जे तिला भेटत नव्हतं ते घेण्यासाठी ते त्या ठिकाणी गेली होती. तेव्हा तुला काय पाहिजे असे राजाने विचारल्यावर तिने आपली हकीकत त्यास सांगितली. प्रियानो मला सांगू द्या हा जो संवाद आहे प्रियानो खूप महत्त्वाचा आहे. आपल्या जीवनाविषयी त्या स्त्रीविषयी बोलत होता प्रभू. त्या ठिकाणी जणू काय तो गेहजी तिची साक्ष सांगत होता, अलिशाने केलेले कार्य सांगत होता आणि त्याच समयाला त्या ठिकाणी ती स्त्री उपस्थित झाली. हीच ती स्त्री की जिच्या जीवनामध्ये प्रभूने अद्भुत कार्य केले. हीच ती स्त्री जिला परमेश्वराने आशीर्वादित केलं. हीच ती स्त्री आहे की जिच्या जीवनामध्ये तिने गोष्टी गमावल्या त्याने त्या प्रभूने दिल्या. प्रियानो मला सांगू द्या आमच्या जीवनामध्ये आमच्या जीवनाची ओळख अशी असू शकते प्रियानो. आज आम्ही कोणत्या सिच्युएशनमधून आमच्या कोणत्या परिस्थितीतून जात असू ते महत्त्वाचे नाही, परंतु आमची ओळख कदाचित असू शकते प्रियानो. हीच ती व्यक्ती की जिच्या जीवनात प्रभूने अद्भुत कार्य केलं. पुढे चालून एक गोष्ट घडू शकते प्रियानो. कदाचित आजच्या जीवनामध्ये आम्ही समस्येतून त्रासांमधून जात असू आणि प्रभू आम्हाला त्याच्यातून बाहेर काढेल. आणि ज्यावेळेस एक वेळ येईल आमचं जीवन हे साक्षमय असेल, ज्यावेळेस लोक आमचं विचार करतील त्यावेळेस ते म्हणतील हीच ती व्यक्ती आहे की जिच्या जीवनामध्ये प्रभूने अद्भुत कार्य केलं. हीच ती व्यक्ती आहे की जिच्या जीवनात अशक्य होतं ते शक्य गोष्टी झाल्या. हीच ती व्यक्ती आहे ज्यांच्या जीवनामध्ये काही आशा नव्हती प्रभूने आशा दिली. हीच ती व्यक्ती आहे जिच्या जीवनात कोणतेही शांती नव्हती प्रभूने शांती दिली. हीच ती व्यक्ती आहे जिने आपल्या जीवनामध्ये खूप स्ट्रगल केला त्यातून प्रभूने तिला बाहेर काढला. अशी आमची एक साक्ष असू शकते प्रियानो. परंतु आम्हाला एक गोष्ट सांगू द्या, आमची ती ओळख आमची ती साक्ष घडण्याआधी प्रभू आमच्याकडून काहीतरी अपेक्षा करत आहे. ज्यावेळेस आम्ही विश्वासाने देवाकडे पाहतो प्रियानो मला सांगू द्या आम्हाला देवाच्या सांगण्याप्रमाणे गोष्टी करण्याची गरज आहे. त्या स्त्रीच्या जीवनामध्ये गोष्टी घडल्या कारण ती देवावर विश्वास ठेवणारी होती प्रियानो. देवाच्या शब्दावर विश्वास ठेवणारी होती. ती प्रार्थना करणारी स्त्री होती प्रियानो. ती देवाच्या सेवकाचा सन्मान करणारी स्त्री होती. ती स्त्री म्हणजे काही साधीसुधी स्त्री नव्हती प्रियानो. ती देवावर अवलंबून राहणारी अशी ती स्त्री होती प्रियानो. मला सांगू द्या आमच्या जीवनामध्ये आम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टी प्रियानो मला सांगू द्या आमचा प्रभू स्मरणात ठेवणारा तो देव आहे. ती कोणतीही गोष्ट असू द्या प्रियानो, ज्या काही गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी आमचा प्रभू स्मरणात ठेवतो. आणि त्याचाच आशीर्वाद मला सांगू द्या प्रियानो 7 वर्ष जी स्त्री दुष्काळामध्ये प्रभूने तिला जणू काय आधीच सूचित केलं की या ठिकाणी दुष्काळ पडणार आणि सोयीस्कर अशा ठिकाणी तू जा, जिथे योग्य गोष्टी आहेत अशा ठिकाणी तू जा. आणि ती स्त्री गेली आणि 7 वर्षानंतर ज्यावेळेस ती परत आली प्रियानो मला सांगू द्या तिने तिच्या गोष्टी गमावल्या होत्या. तिच्या ज्या गोष्टी स्वतःच्या होत्या त्या तिला प्राप्त झाल्या नव्हत्या. आणि ज्यावेळेस ती राजाकडे गेली प्रियानो मला सांगू द्या राजाने त्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट केली प्रियानो. तेव्हा तो तुला काय पाहिजे असे जेव्हा राजाने विचारले तिने आपली हकीकत त्यास सांगितली. राजाने एका अंमलदारास तिच्याबरोबर पाठवले. त्यास त्याने सांगितले तिचे जे काय आहे ते सर्व आणि तिने देश सोडला तेव्हापासून आजपर्यंत तिच्या शेताचे उत्पन्न तिला मिळवून देण्याची तरतूद केली. प्रियानो किती अद्भुत देव आहे. ज्या 7 वर्षामध्ये तिने त्या ठिकाणी कष्टही केलं नव्हतं कदाचित, परंतु त्याही गोष्टी
तिला भेटण्याची तजवीज केली प्रियानो. मला सांगू द्या, ज्यावेळेस तुम्ही श्वासाने एखादी गोष्टी केलेल्या आहेत, जे काही पाऊल तुम्ही उचललेले आहेत प्रियानो, ज्या काही स्ट्रगलमधून तुम्ही उभे आहेत प्रियानो, मला सांगू द्या त्याचं प्रतिफळ मोठं आहे प्रियानो. तो प्रभू आम्हाला कधीच सोडत नाही. जे तिने केलेलं नाही किंवा ज्याच्यासाठी तिने कष्ट केलं नाही त्याही गोष्टी तिला प्राप्त झाल्या प्रियानो. जेव्हा आम्ही देवाच्या सांगण्यानुसार गोष्टी करतो प्रियानो, तेव्हा प्रभू आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करतो. प्रभूला कुठलीच गोष्ट अशक्य नाही प्रियानो. ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनानुसार चालतो, ज्यावेळेस आम्ही देवाच्या गोष्टीनुसार प्रभूला प्रथम स्थान देतो प्रियानो, प्रभू आमच्या जीवनामध्ये 7 वर्षाच्या कालावधीनंतर सुद्धा त्या स्त्रीने तिच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी तिने सोडून गेल्या होत्या कदाचित, कारण तिच्या जीवनात जरी तिने त्याच्याशी स्ट्रगल केला होता, परंतु त्या गोष्टी त्या ठिकाणी तिला पुन्हा मिळाल्या प्रियानो. मला सांगू द्या, आमचा प्रभू महान आहे. आम्ही या ठिकाणी लोक याचा एक 1 अध्याय आणि 13 वचनामध्ये जर वाचलं, भिवू नको कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे प्रियानो. मला सांगू द्या, मागील दिवसामध्ये किंवा काही दिवसांमध्ये ज्या काही स्ट्रगलमधून ज्या काही गोष्टी प्रियानो आम्ही सहन केल्या असेल, ज्या कोणत्या स्ट्रगलमधून आम्ही गेलो असेल प्रियानो, मला सांगू द्या प्रभूला आमची काळजी आहे. तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे असं देवाचं वचन सांगतं. जी कुठली प्रार्थना तुम्ही केलेली आहे त्या प्रार्थना विसरल्या गेल्या नाहीत प्रियानो. मला सांगू द्या, योग्य वेळ येईल आणि तो प्रभू त्या प्रार्थनेची उत्तरं देईल प्रियानो. फक्त आम्हाला एक गोष्ट करण्याची गरज आहे, त्या देवाच्या सांगण्याप्रमाणे गोष्टी करण्याची, त्याच्याबरोबर चालण्याची, विश्वासू राहण्याची गरज आहे. आणि ज्यावेळेस विश्वासूपणे आम्ही गोष्टी करतो प्रियानो, त्याचं प्रतिफळ मोठं आहे. त्या विश्वासाने ज्या स्त्रीने ते पाऊल उचललं प्रियानो, त्या देवाच्या माणसाच्या सांगण्यानुसार तिने कृती केली आणि ज्याच्यासाठी तिने कष्टही केले नव्हते, ज्याच्यासाठी तिने स्ट्रगलही केला नव्हता, त्याही गोष्टी प्रभूने तिला दिल्या प्रियानो. मला सांगू द्या, आमचे प्रामाणिक प्रयत्न, आमच्या प्रामाणिक गोष्टी आमच्या जीवनामध्ये अद्भुत कष्टी करून घेतील प्रियानो. ज्यावेळेस आमचा विश्वास देवावर असतो, आमची प्रार्थना असू द्यात, आमच्या गोष्टी असू द्यात प्रियानो, ज्या काही गोष्टी आम्ही केलेल्या आहेत त्याच्या स्मरणात येतील प्रियानो, कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे. आमची प्रार्थना आमचा प्रभू ऐकतो. कदाचित आम्हाला वाटत असेल की प्रभूने आम्हाला सोडलंय, प्रभू आमची प्रार्थना ऐकत नाही प्रियानो. मला सांगू द्या, त्या देवाकडे आमच्यासाठी चांगली योजना आहे आणि योग्य समयाला प्रभू तो आमची प्रार्थना ऐकतो. योग्य समयाला तो प्रभू आमच्या जीवनात कार्य करतो प्रियानो. आम्हाला फक्त एक गोष्ट करण्याची गरज आहे, त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या योजनेनुसार आम्ही आमच्या जीवनाला तयार करण्याची गरज आहे आणि त्यानुसार चालत राहण्याची गरज आहे. आम्हाला प्रभू सांगत आहे की भिवू नको, आम्हाला घाबरण्याची गरज नाही. परिस्थिती काही असू द्या, कशी असू द्या प्रियानो, तुम्हाला काय दिसतं त्याच्या पलीकडे प्रभू तुमच्यासाठी काय पाहत आहे ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणून त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देऊया आणि प्रभूकडे अवलंबून राहूया प्रियानो. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो या वेळेसाठी, तुझ्या आभार उपकार स्तुती परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, त्या स्त्रीच्या जीवनाप्रमाणे प्रभू आम्हाला तुझी कृपा दे, तुझ्या सांगण्याप्रमाणे गोष्टी करण्यासाठी, विश्वासू राहण्यासाठी प्रभू, तुझ्याबरोबर चालण्यासाठी कृपा दे. पवित्र देव बाप्पा, तुझ्याकडे आमच्यासाठी चांगली योजना आहे. ओ प्रभू, कुठलीही गोष्ट अशक्य नाही असं तुझं वचन सांगतं परमेश्वरा. खरोखर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आमच्या प्रत्येक जीवनातील प्रत्येक गोष्टीला प्रभू आज आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो आणि तुझ्या अभिवचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. आम्हाला तुझी कृपा दे, आम्हाला सहाय्य पुरव. आम्ही सर्वस्वी प्रभू तुझ्या हाती पडतो. आमची प्रार्थना ऐकण्यात आली, तुला धन्यवाद देतो पिता. सर्व गौरव प्रभू तुला देत येशूच्या नावात ही प्रार्थना आणि विनंती करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण प्रभूला धरून राहूयात. आहे त्या स्थितीमध्ये प्रभूची उपकार स्तुती करूयात, कारण तो प्रभू चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. धन्यवाद.